नमस्कार मंडळी. तर आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आज आम्ही चाललो आहे बाय कार नागपूर टू गोवा. गोवा म्हणजे एक डेस्टिनेशन आहे, टुरिस्ट प्लेस आहे आणि वर्षातून एकदा तरी गेलंच पाहिजे किंवा ॲटलिस्ट आयुष्यातून एकदा गेलंच पाहिजे असा लोकांचा पर्पज असतो. इवन माझाही आधी तोच पर्पज होता की मला एकदा तरी गोव्याला जायचं आहे. पण लग्नानंतर हा पर्पज थोडा चेंज झाला आहे, बिकॉज मी गोव्याला ॲटलिस्ट 2-3दा आत्ताच गेली आहे लग्नानंतर. बिकॉज गोवा म्हणजे सेकंड होम झालं आहे माझ्यासाठी. बिकॉज माझी जी नणद असते म्हणजे माझी दीदी स्वप्नील आणि माझी दीदी, त्यांचं होमटाऊन आहे गोवा. युगाच्या बड्डेसाठी चाललो आहे. तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे हा व्लॉग. आणि हा व्लॉग मीन्स सिरीज टाईप असणार आहे, कारण आम्ही खूप दिवसांसाठी तिथे चाललो आहोत. तर मी प्रयत्न करते की पर डेचा एक व्लॉग मी अपलोड करणार. सो आजचा व्लॉग हा असणार आहे की आम्ही इथून गोव्याला जाणार आहे बाय कार. मी, माझे हस्बंड आणि आजी आमची. तर आम्ही तिघंही बाय कार जाणार आहे. सो प्लीज डू वॉच. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला समोरचे नोटिफिकेशन्स येतील आमच्या व्लॉगचे. आणि चला निघूया आपण. आणि माझा नवरा अजूनही झोपलेला आहे, मी पण आता सुटली, बट मी रेडी होणार आणि मग त्याला उठवणार. परत तो माझ्यावर चिडचिड करणार, म्हणून चला त्याला उठवूया आणि निघूया. हे असं ट्रॅव्हलिंग लातूर पोहोचलोय नागपूर वरून पासून. तर हे बघा प्राणी दुसरं हे भगवान. तर आता माझी झोप झाली आहे आणि आता आम्ही पोहोचलोय. कुठं पोहोचलो स्वप्ने? लातूर. लातूर. आता आपण तिथे जेवण करायचं का? पुरी टाइम झोपली आहे. आता नागपूरवरून निघाल्यावर डायरेक्ट लातूरला उठली मॅडम. 50% आमचा प्रवास झाल्यानंतर. बर, तर आता आपण जेवण करायचं का? मला लय भूक लागली आहे. तुम्ही झोपून होते तेव्हा मी एक हॉटेल शोधलंय. आई व्हेज आहे तर व्हेज खाणार आज आपण. तर मग त्याच हॉटेल कडे आपण लोकेशन कडे गाडी फिरवतोय. बस ऑन द वे 5 मिनिट. ओके. आणि ही लातूर सिटी खूप प्यारी आहे. अजून आम्ही एक्सप्लोर केलो नाहीये, बट खूप छान आहे, खूप छान आहे. पार्किंग सुरू आहे. कसलं भारी हॉटेल आहे हा. आणि हा थकलेला माझा नवरा. कसे टेस्टी? ऑसम. कसं आहे जी? मस्त मन. कसली व्हेरायटी आहे यार इथे. एकदम भारी हा. प्रकारच्या सब्जीज, रोटीज इवन. वाव, आज तो दिन बन गया. कसं वाटतंय? एक नंबर मस्त. फुल हार्डकोर झाले. काय भारी यार. सिरियसली मला तर संपून पण नाही राहिलंय इतकं सारं. काय खावं आणि काय ठेवू. सगळं थोडं थोडं सब टेस्ट करना है. मला आधी वाटलं की क्वांटिटी इतकी कमी देतात की होणार की नाही. आता तर एवढीशी क्वांटिटी पण संपून नाही राहिली. वाव, थँक्यू स्वप्नील. आता खाऊन घ्या व्हेज. परत आता काय गोव्याला तर नुसतं नॉन व्हेज राहणार आहे दीदीकडं. एकही दिवस व्हेज पाहणार नाही. आईच्या मनासारखं जेवण झालंय प्युअर व्हेज. का ग? फुल आता तिथे जाऊन तुम्ही आजी पॅक करून घ्या. तुम्ही नॉनव्हेज वाले नाहीये तर. तिकडे गेल्यावर फुल मासे मासे. बसा, फोटो काढते. मस्त राजस्थानी. कसले छान रोड्स आहे ना, एकदम भारी. असं खूप त्रास नाही येत ट्रॅव्हलिंग साठी है ना. मज्जा येते. मला येतोय ना त्रास. तुम्ही मस्त झोपले, मी आपला मस्त ट्रिपा घेऊन राहिलो एकटा ड्रायव्हर सारखं. अरे तर मजा घे ना तुला कशाला नेचरची. त्रास येणार आहे? वा, तुला कशाला त्रास येणार आहे? तुला तर असं झोपायचंय फक्त.
ब्लॉग मध्ये शॉर्ट्स टाकणार हिचे झोपलेले मी, तुम्ही काळजी करू नका. रेट कर माझ्या नेल्सला कर ना. छान आहे, मस्त सांगा स्वयंपाक कसं झालाय. मस्त झालाय. सांगा की आज माझ्या पार्टनर चव्हाण सरांच्या घरी जेवायला आलं. तुला विचारते ते. मस्त संक्रांतीचं मस्त बाजरीची भाकर, मिक्स भाजी, एकदम मस्त. बोगीची, हे बघा हे पापड, मस्त खीर, सॉल्टेड, पोट भर मस्त. काय सर तुम्हाला काय वाटलं. शेफला दाखवा, शेफ. चला येते येते. हा नका लाल हे हिरवे करायचे. आपली मराठीची संस्कृती आहे. तुला मी बघितलंच नव्हते त्यामुळे काय आयडिया नाही मला की काय करायचं तुझ्यासाठी काय आहे. थँक्यू आवडलं. साडी घालणारीच ती कंटिन्यू. मी सांगितलं फोटो घे. आता ऍट द एंड आम्ही पोहोचलोय कोल्हापूर. कोल्हापूर येस, आणि आज सांगलीचा इथे आमचा एक स्टॉप असणार आहे. येस, सांगलीचा आमचा स्टॉप झाला. जेवण झालं माझ्या पार्टनरच्या घरी, चव्हाण साहेबांच्या घरी. त्यांच्या वाईफने मस्त आम्हाला खाऊ घातलं. आता इथून आलोय आम्ही 1 तासात ड्राईव्ह करून सांगलीवरून कोल्हापूर. नाव आता कोल्हापूरची तुम्हाला. आम्ही पोहोचलोय जिथं आम्ही स्टे केलंय ते खूप छान Airbnb आहे. मी ऑनलाईन पाहून बुक केलं होतं. क्रेडिट गोज टू मी. ओके हां हां, तर आता तुम्हाला याचा टूर देईल ही माझी सुंदर बायको. तर आम्ही आज इथेच थांबणार आहे आणि उद्याला आम्ही इथून देवीचं दर्शन करून निघणार. सकाळी सकाळी उद्या आहे काय मकर संक्रांत. हम्म. तर उद्या मस्त आम्ही देवीचं दर्शन करणार, ही ओटी भरणार आणि मग तिथून आम्ही निघणार बॅक टू गोवा. गोवा चला होम टूर दे. चला होम टूर देऊ. पोहोचलोय आपल्या Airbnb ला. हा आमचा सुंदरसा हॉल आहे. वा वा, ॲम्युनिटीज पण भरपूर दिसत आहे. फ्रीज आहे का, अच्छा फ्रीज आहे, ओव्हन आहे, केटल, इंडक्शन, पाणी. आमचा लुक. आणि ही आहे आमच्या आजीची रूम. ही आमच्या आजीबाईची रूम. आमची आजी पा फुल ट्रॅव्हल झाल्यावर आमची आजी फुल एक्झॉस्टेड, एकटीसाठी फुल आडवी रूम झोपली आमची आजी. नाही हे आता छान आहे. आता तुम्हाला दुसरं दाखवतो. पहिला आजीला अभ्यास करायला पण आहे बा. आणि मग आता ही आमची रूम. इकडे आहे ही आमची रूम. सिमिलरच आहे सिमिलरच आहे. वॉशरूम. आणि खूप 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 कमी कॉस्टिंग मध्ये भेटली आम्हाला. खूप जास्त इथे Yes. कोल्हापूर मध्ये ते पण 1 BHK 2 BHK फ्लॅट. 2 BHK फ्लॅट. मस्त. आम्ही आहे तुमचा चांगला होस्ट. चल रे. हा हे पण इथं मयुरी मी मस्त. अभ्यास करणार आहे इथे इथं माझी बसून. एक्झाम झाल्यावर आता. हा जेव्हा एक्झामच्या टायमाला नाही केले ते. आणि इथं हिला बसून खेळायला झोका पण दिला यांनी मस्त. हा ना. हम्म. तर अशा प्रकारे हा आमचा आम्ही रूम. इथे माझा मिरर मेकअप हे करणार आहे. मयुरीची जागा. हे असं खोललं का आत जाते ती. आणि आम्ही आजच्या दिवशी इथे थांबणार आहे आणि उद्या सकाळीच देवीचं दर्शन घेणार आणि तिथून निघणार आहे गोव्यासाठी. आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. हा व्लॉग इथेच खतम होतोय आणि उद्या आम्ही दर्शन करणार आहे देवीचं. तिथून 5 hours ट्रॅव्हल करणार आहे गोव्यासाठी. आणि मेन सगळ्यात जास्त म्हणजे आम्ही ज्या गोष्टीची वेट करतोय, युगाचं रिॲक्शन. फर्स्ट रिॲक्शन आम्हाला बघायचं आहे की ते आमच्या दोघांना बघून काय सरप्राईज होते, काय काय रिॲक्ट करणार आहे ती, ते सगळं बघायसाठी उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय.